हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आता मी उठलेले, आता वाजलेले आहेत ते 6 आणि मी उठायच्या आधीच माझ्या मम्मीने ते जी मी पहिली शिगडी आणली होती तसलीच मम्मीला आणून दिली होती. तीच पेटवली, त्याच्यावर पाणी ठेवले तापण्यासाठी आणि तिथे 2 बहिणी पण आहेत मोठ्या बसलेल्या. तर मी तुम्हाला चला दाखवते, चुलीवर पाणी ठेवले. खूप छान वाटतंय गावाकडं. चला बघू. आता बघा किती मस्त असं जाळ लागलेला आहे. ह्याला फुकायची पण गरज नाही, धूर अजिबात सुद्धा होत नाही. 2 लाकडं घातले तिथं, त्याच्यावर पाणी तापायला ठेवले मम्मीने. इकडं मम्मी आहे, इकडं मोठी बहीण बसली. बघा किती मस्त जाळ चाललेला आहे, अजिबात जाळ फुकायची गरज नाही. आता कमी करू का जाळ? बघा कमी पण होतो, इथं बटन आहे. बघा आता कमी झाला, आता वाढवत्या. वाढला थोडासा, आता जास्त वाढला. फुकायची पण अजिबात गरज नाही, अजिबात धूर पण जास्त होत नाही. तर बघा आईच्या खिडकीमधून, म्हणजे आईच्या किचनच्या खिडकीमधून मस्त असा सूर्य उगवलेला दिसतोय पूर्वेकडे. खूप सुंदर असा व्ह्यू आलेला आहे. पण आता सध्या असं नीट दिसत नाहीये, ऊन पडतंय ना, त्याच्यामुळे सूर्य चमकतोय, त्याच्यामुळे खूप सुंदर असं वाटतंय इथं किचन मधून. किती वाजेपर्यंत उरकतो स्वयंपाक? 1 वाजेपर्यंत. ऐका, नाही उगाच बरं आहे, कारण काम आहे मला जायचंय. उद्या तुमचा स्वयंपाक झाला की मुंबईला जायचंय. आता इथं चालली कपडे धुवायची. आता सगळ्या बहिणी एका जागा आल्या, म्हटलं की सगळ्याला कामं म्हणजे नाही का पटपट उरकतात सगळ्यांनी केली म्हणजे. मग आता इथं माझं चाललं होतं कपडे धुवायचं, बहीण करत होते गहू नीट, आणि बाकीच्यांचं काय चाललं होतं घरात स्वयंपाक करत होते एक जण, आणि मुलांचं चाललं होतं खेळायचं. आई पण घरातच होते, तर पटपट काम आवरून घेत होतो सकाळचं, कारण बाकीचे पण खूप कामं होती. परत आणखी नंतर ना घराला तोरण वगैरे लावायचे, त्याच्यासाठी पण ते बनवायचे तोरण ही. आणि मग त्याच्यामुळे मग सगळ्याची कामं चालली होती. पण इथं कसं आता त्या बहिणी म्हणतात जास्त आम्हाला घेत जाऊ नको, त्याच्यामुळे आता ह्या व्हिडिओमध्ये जास्त मीच दिसते कपडे धुतानी, परत वाया टाकतानी. बाकीच्यांचं घरात काम चाललं होतं स्वयंपाकाचं ह्याचं, त्याच्यामुळं. तर बाकीच्या बहीण थांबली होती तिथं मुलांपाशी, कारण तिथं मुलांची तिन्हींची भांडणं लागली होती. म्हणजे आणू आणि आर्यन आबीला खेळायला घेत नव्हती ना, त्याच्यामुळे त्याची मम्मी गेली होती त्याला का खेळायला घेत नाही म्हणून बघायला. तर ती सांगत होती खेळायला घ्या म्हणून. इथं बघा तिचंच चाललंय त्यांच्यात खेळणं, आणि आबी पण रुसून बसला होता. तर सारिका म्हणत होते आबीला खेळायला दे त्याच्यातलं एखादं भांडं. तर आर्यन म्हणतो नको, माझं भांडं मी काय देणार नाही म्हणून. तिथंच भांडणं चालली होती त्यांची. आधी 3 जण नीट खेळत होती, पण नंतर ना मग काय बिनसलं काय माहिती तिघांमध्ये, त्याच्यामुळे मग भांडणं सुरू झाली परत. त्यांचं चाललं होतं बंगल्याचं काम करायचं तिथं, म्हणजे बांधत होते तुळशीवर. तर चला आता काम पटपट आवरून घेते, कारण नंतर पण खूप काम आहे इथं. नाही नाटक घेऊन नाही, खोटे तुम्ही. तिथं बघा आता आम्ही रानात चाललेलो आहे शेळ्यांना खायला आणण्यासाठी. तर तिथं शेततळ्याचं काम चाललेलं आहे भावाच्या, तर तिथं पण तुम्हाला दाखवते. आता मी, मोठी बहीण, भाऊ चाललेले रानात. आता त्यांचं चाललंय ते पूजेसाठी काय काय लागतं ते त्याला सांगते. हारणार नाही, गाडी लय मोठा आहे. त्यांना कळानच गाडीच्या साईडला व्हायला. आता बघा ह्याच्यातली छोटी छोटी मका आहे ती काढून न्यायची शेणाला, कारण की ती आता पाणी पण द्यायला जागा नाही ठेवली, कारण इथं चाललंय त्याच्या ह्याचं काम शेततळ्याचं. तर तुम्हाला ते वर जाऊन दाखवते. किती एकरात आहे रे? 23 गुंठ. नाही तसं मला डायरेक्ट एकर कळतं. एकर वर सांग की, एकर का अर्धा एकर? तसं म्हणजे किती? अर्धा एकराच्या पुढं. यू बघा भावाच्या शेताचं काम चाललेलं आहे. झाले काय काम? सगळंच खाली का ठेवली जागा? मग विहिरीमुळे क्रॉस होत नव्हतं. दोन्ही तुकडी गेली, एवढी तुकडी आहे ना. खाली जाऊ का मी?
इथं धर मग आहे. जा खाली घेऊन खाली जाऊ किती उंच पण पळत गेले बाई. पळत बघा किती उंच आहे शेततळ. मोठी बहीण आणि भाऊ तिकडच थांबल्यात. मी आले आतमध्ये बघायला. माती पण टाकून सगळी हे करून घेतलेले. ए खाली जशी लय जोरात पळत आली तसं वर नाही यायला यायचं आता. नको. हो लागन बाबा गप. अयो लागन गप की आता डोक्यात लागला असता. हात लांबतोय का इतका. असं नाही चढता येत पटपट. अयो कसलं भारी वाटते. आतमध्ये गेलेलं मोर वाटतंय. आता शेळ्यांना खायला काढून घेतो. शेततळे बघितलंय सगळं बघून झालंय. शेळ्यांना आता मका काढायची आहे. चल काढू मका. तर बघा आता भावाने इथं आम्हाला दोघीला सोडलं. त्याने तर मकाच काढली नाही. ते म्हणलं तुम्ही काढतो पर्यंत मी आलो. त्याला दुकानावरून काय नाहीच होतं ग. हा सामान घरी नेऊन ठेवायचं होतं. तर ते म्हणला काढून ठेवा तोपर्यंत मी घरी ठेवून आलो. तर काढू लागते नाही तर म्हणून ही नुसतीच थांबली व्हिडिओ घेऊन. हा का दे मी काढते. धर तू. असं काढू का अशी. लय पटपट काढते बाय. थोडी खाल्लं काढ. आता काय करायचं हे परत येणार आहे बाई. नाही मग काढू की तर काय ते. माझी काम लय पटपट असते. तर तू बघितले नाहीस का व्हिडिओ मध्ये तू बाकी. पायपांच्या खाली पण सापडली. आला वय. आणि घरी जायचं होतं ना दुकानावर ना. मग आधीच तिथं विचारायचं. नुसतं इकडं तिकडं करत बसतो. हे काय एवढी एवढी मका नेतोय माहिती का शेळ्यांना. छोटी तोपर्यंतच. कारण आता इथं टँकमुळे सगळं ही तुकडं मोडलेले मकाचं बघा. मशनीने म्हणजे त्या पॉकलींनी. त्याच्यामुळे आता ही छोटी छोटी न्यायची. आणि आता शेततळ्याचं झालं ना पूर्ण काम. मग ह्याच्यात दुसरं काहीतरी करेल ते. तिकडं बघा त्याचा ऊस किती छान आला आता बघा मोठा. आणि आता गुलाबात काय जाणार नाही लगेच. नंतर न तर फुलं तोडायच्यात मग जायचंय. मग एवढी पटपट पटपट नेली मका काढत. आणि बहीण म्हणली आता तिकडं माझी मी काढते. तू व्हिडिओ धर. तिला नाही कॅमेरा धरायला आवडत अजिबात सुद्धा. तर तिचं चाललंय आता मका काढायचं इथं. ए चल ही बांधून घे मका. गाडीवर तर नी की. तू बांध. मी बांधते तू घेऊन जा. लय कामाचा या. थांबलाय बघा तिथं निवांत सावलीला. मला सांगतो इकडे घेऊन ये. मग धावपळ होती. त्याचा फोन करायचं राहिल्यात. केलं का मग सगळ्यांना फोन. कोण कोण राहिले आता किती जण राहिल्यात. रात्री करत होता. रात्री तर उशीर झालता. आणून ठेवायचं ह्याच्यावर सगळं गोळा करून. तू उचलून नाही बर का. कारण मला उचलायचं नाही. मी फक्त आणून ठेवते त्याच्यावर. बस बस बस. चला तिकडं.
हे बांधून घे गाडीवर ठेवायला म्हणजे मग आकी बांध ग. बांध का काय दे डोक्यावर माझ्या दे मी घेते तसं नको बांधता येईल का तसं आणि तो वेळा घे मी घेते ए दे की इकडे वजलय नाही बरं का आता शोभते बघ शेतकरी. आम्ही शेतकरीच आहे की अजून एक वजन द्यायचं का? हा ठेव का इथं खाली डायरेक्ट आता घरी घेऊन जा. गाडी तरी चालू इथं आम्ही चाललोय घरी आता मका घेऊन बघा मकाचं वजन घेतलेलं आहे बघा आम्ही रानात गेलतो रानात नाही येईपर्यंत आमच्या बंगल्याचं सगळं काम पूर्ण झालंय बघा पोरांनी आम्ही रानात न शेळ्यांना खायला घेऊन येईपर्यंत पूर्ण बंगल्याचं काम करून टाकलं या अजून त्यांचं काम राहिलंय वाटतं बाकीचं बरंच साहित्य राहिलंय नाही तर उरलंय ए कुणी बंगला बांधलाय आबी तू बांधलाय का आर्यननी गप्पे कटरड्या आर्यननी बांधलाय हा अर्धा तू बांधलाय का तुम्ही दोघं पण गौंडी मग म्हणावं लागल वाव मस्त रूम बघा किती भारी काढल्या तिकडं रूम आहे इकडं छान छान एक नंबर बंगला काढलेला आहे बघा खाली इथं बघा ह्या तिघांचं काम आहे बरं काही बंगला बांधण्याचं सगळ्यात जास्त मदत कुणाची तिथं मी माझी हा तुझी ना बर मस्त बघा का आपण राहत नाही पण बंगला कसला भारी झालाय मस्त रूम पण लय भारी झाल्यात म्हणा आता असं जायचं इथून असं जायचं मग इकडनं दरवाजा आहे बघा इथल्या रूम मध्ये शिरायला परत ही दरवाजाला अयो पडलाच का परत इकडे एक दरवाजा आहे ही दरवाजा उघडून ह्या रूम मध्ये जायचं मस्त तिघांचं काम लय छान आहे मला लय आवडला मी केलंय सगळं होय आणि आम्ही म्हणतोय मी अर्धा केलाय केलाय कोणतं केलाय इथं आकीचं बघा चाललंय शेळ्यांना खायला टाकायचं आता मका आणलेली बर बॉल खेळतो ते दाखवू वय हा खेळ हा तर आमच्या आईच्या पूर्ण घराचा तुम्हाला लुक एकदा दाखवते बघा पूर्ण घर हो किती छान वाटते या कलर नाही दिला लगेच कारण म्हणजे नाही का बांधकाम ओलंय अजून आणि कलर दिल्याच्या नंतर लगेच उडतो त्याच्यामुळे कलर थोड्या दिवसांनी द्यायचा 1 महिना 1.5 महिन्यानी पण आता आधी पूजा करून घ्यायची घराची आता उद्याच्याला पूजा आहे घराची तर बघा फायनल लुक असा आहे घराचा खूप छान आहे तुळशी वृंदावन पण बांधलेलं दारात मस्त आहे आता चला इथं आकीने मोठ्या बहिणीने शेळ्यांना खायला पण टाकलेलं आहे